दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण जनावरांसाठी लसीकरणाचं वेळापत्रक कसं असलं पाहिजे हे पाहणार आहोत। जनावरांसाठी लसीकरण योग्य वेळेत होणं अत्यंत गरजेचं आहे। वेळेवर लसीकरणामुळे जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते, त्यांना विविध प्रकारच्या संक्रमक आजारांपासून संरक्षण मिळतं। आता आपण विविध आजारांसाठी वेळापत्रक कसं असावं हे पाहूयात। लसीकरणाचं वेळापत्रक हे तुमच्या स्क्रीनवर दिसेल। लाळा खुरकूत पहिली लस ही 4 महिने वय असताना, बूस्टर लस ही 1 महिन्यानंतर, वर्षातून 2 वेळा मार्च आणि डिसेंबर मध्ये, आणि लसीचं प्रमाण 2 मिली असलं पाहिजे। घटसर्प पहिला डोस 6 महिने वय असताना, त्यानंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी, आणि लसीचं प्रमाण हे 3 मिली असलं पाहिजे। हऱ्या पहिला डोस 6 महिने वय असताना आणि त्यानंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी, लसीचं प्रमाण 3 मिली असलं पाहिजे। ब्रुसेलोसिस फक्त कालवडींनाच 4 ते 8 महिने वयात एकदाच ही लस द्या आणि लसीचं प्रमाण 2 मिली असलं पाहिजे। त्यानंतर थायलेरिओसिस पहिली लस 3 महिने वय झाल्यावर आणि त्यानंतर वर्षातून एकदा, लसीचं प्रमाण हे 3 मिली असलं पाहिजे। पशुतज्ञांच्या सल्ल्यानेच लसीकरण करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सोनाई पशु आहारच्या पेजला नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।